नमस्कार. बाळाला 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचं हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण आईच्या दुधाचे फायदेच तेवढे आहेत की त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. पण बाळ खूप प्रीमॅच्युअर असेल, बाळाचं वजन वाढत नसेल किंवा आईला दूध पुरेसं नसेल तर अशा वेळी कधी कधी बाळाचे डॉक्टर आपल्याला वरचं काहीतरी त्याला द्यायला लागेल असं सांगतात. मग आणि त्यावेळेस पहिली चॉईस असते की मिल्क बँकेतून आणलेलं पाश्चराईज केलेलं दुसऱ्या आईचं दूध देणं. तेही उपलब्ध नसेल तर मग अशा वेळी डॉक्टर फॉर्म्युला सांगतात. मग इथे मोठी चूक काय होते, जेव्हा आपल्याला हे वरचं काहीतरी द्यायचंय तेव्हा आपण ते बाटलीने द्यायला जातो आणि ती सगळ्यात मोठी चूक होते. बाटलीमुळे खूप सारे इन्फेक्शन होऊ शकतात, उदाहरणार्थ जुलाब होणे. तसंच बाळाच्या ज्या दातांची जी वाढ होते तिथे पण प्रॉब्लेम होऊ शकतो, ओव्हर फिडिंग होऊ शकतं. हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्याच्याशिवाय खूप सारं प्लॅस्टिक वेस्ट तयार होतं. आपल्याला ते इकॉनॉमिकली पण महाग पडतं, कारण सतत त्या बाटल्या विकत घेणं, त्या उकळणं ह्याच्यामध्ये भरपूर पैसे जातात. हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण एक सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे, तो मला आता सांगायचा आहे. ते म्हणजे जसं बाळाला आपण बाटली लावतो तसं आईचं दूध डेफिनेटली कमी व्हायला लागतं. तर हे कशामुळे कमी होतं ते सांगायचंय. बाळ जेव्हा आईच्या छातीवर दूध पितं तेव्हा ते ओढून पित असतं, त्याला कष्ट करायला लागतात. पण जेव्हा ते बाटलीने पितं तेव्हा ती बाटलीतनं ते आपोआप त्याला मिळत असतं. त्यामुळे काय होतं की बाळाचं निप्पल कन्फ्युजन होतं. जेव्हा जेव्हा बाळाच्या तोंडात निप्पल जातं तेव्हा बाळाला असं वाटतं की आता मला आयतं मिळणार आहे. पण आईच्या छातीवर तसं होत नाही. त्यामुळे मग हळूहळू काय व्हायला लागतं की बाळाला जसं आईच्या छातीजवळ आई नेईल तसं बाळ मोठ्याने रडायला लागतं आणि त्यामुळे बाळ ओढतच नाही. आणि बाळ छातीवर ओढत नाही म्हटल्यावर आईचं दूध आणखी कमी होतं, कारण आपल्याला माहितीये बाळ जेवढं जास्त आईच्या छातीवर ओढेल तेवढं जास्त दूध येणार. मग असं एक सर्कल तयार होतं, विषय सर्कल म्हणूयात आपण त्याला, की बाळ ओढत नाही म्हणून आईला दूध येत नाही, आईला दूध कमी येतं म्हणून आणखीन वरचं जास्त दिलं जातं. तर ही चेन आपल्याला ब्रेक करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचंय की जेव्हा बाळाला वरचं द्यायची गरज पडते, इतर दुसरं काहीतरी, तेव्हा ते आपण शक्यतो वाटी चमच्याने द्यावं आणि ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून बाळाचं दूध आईचं पूर्णपणे आटणार नाही. उलट जर जास्तीत जास्त स्टिम्युलेशन दिलं ब्रेस्टला तर आईच्या दुधाचं प्रमाण पण वाढेल आणि कदाचित पुढे जाऊन फॉर्म्युला किंवा दुसऱ्या आईचं दूध तुम्ही जे देताय ते बंद होईल. तर प्लीज ह्या बाटली रूपी पूतना मावशीला मुळीच घरी आणू नका. ते तुमच्या बाळाच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. त्यामुळे आईच्या दुधालाच प्रेफरन्स द्या. धन्यवाद.